आदिवासी विनोद राणे चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. समीर आचरेकर यांचं देखील इथे हार्दिक असं स्वागत. हे देखील क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटचे सामने कुठे असेल समीर नक्कीच आम्हाला तिथे उपस्थित दिसतील. मॅचला सुरुवात होते. चला मॅचला सुरुवात करायची. जास्त डिस्कशन करू नये. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आहे. दोन्ही संघांना विनंती करतो. 20 मिनिटाचा कालावधी असेल मॅच एक इनिंग संपण्यासाठी. तर 20 मिनिटात एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची, अन्यथा आपल्याला पेनल्टी असणार आहे. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे याची आपण नोंद घ्यायची, अन्यथा पेनल्टी. आणि मॅचचे नियम समजून घ्यावे. मॅचचे नियम दोन्ही संघांनी समजून घ्या. नो वाईट प्लस असणार आहे. नो वाईट प्लस असणार आहे. नो आणि वाईटवर स्टंपिंग झालं तर बॉल काउंट असणार आहे. नोवर बॉक्सच्या बाहेर मारलं तर बॉल काउंट असणार आहे. मनकट जर केलं तर रनआउट असेल, परंतु बॉल काउंट केला जाणार नाही. त्यानंतर कंपल्सरी चेस असेल, चेक करता येणार नाही आपल्याला षटकामध्ये. आणि बाउंड्री जर ग्राउंड शॉट लागला, पडद्याला फुलटॉस लागला, वन टॅप गेला तरी चौकार असणार आहे. वन टॅप गेला, फुलटॉस जर पडद्याला लागला आणि जर ग्राउंड शॉट लागला तरी चौकार असणार आहे. त्याची नोंद घ्यायची. आणि 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. टाइम इथून सुरू होईल तर विनंती असेल आपल्याला. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विक्रम कुबल, युवासेना विधानसभा चिटणीस, विशेष कार्यकारी अधिकारी. एक भव्य दिव्य आयोजन पण जर पाहिलं आणि प्रफुल्ल या इनिंगचं आपल्याला समालोचन ऐकवतील. त्याचबरोबर मला वेळोवेळी सहकार्य करणारे आले, आमच्या विनंतीस मान देऊन स्पर्धेसाठी आले स्वामी समर्थ गोविंद पंथाचे प्रशिक्षक समीरजी आचरेकर सर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख प्रसादजी आंगणे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करतो त्यांना की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. एक चांगली मॅच आणि एक चांगली सुरुवात पाहायला भेटली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात पाहायला भेटतंय. स्ट्राईकला बघू शकतो आपण सिद्धू, नॉन स्ट्राईकला तुषार, तर गोलंदाजीवर गोलंदाज सनी. स्कोर जर पाहिला तर एक चेंडू एक धाव झाले. दोन्ही संघांना 20 मिनिटांचा अवधी असेल याचं देखील आपण नोंद घ्यायची. आयकॉन संघ त्याचबरोबर रॉयल फ्रेंड्स यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला पाठवले. एका धावेसाठी एका धावाने मधला स्कोरला सुरुवात करतायत. फटका पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं तिकडे. एक धाव भेटेल एका धावाने मात्र स्कोर पुढे जातोय. 3 चेंडू 3 धावा. दोन्ही देखील मातबगार संघ आहे. विक्रोळी विभागातील एके बाजूला विक्रोळी कन्नमोरनगर 2चा रॉयल फ्रेंड्स, दुसऱ्या बाजूला टागोरनगरचा आयकॉन संघ.
चांगला फटका पाहायला भेटलेला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केलं. एक धाव येईल, एका धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना दोन्ही सलामीचे फलंदाज 4 चेंडू 4 धावा. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी देखील करतायत सनी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला भेटते. कालच्या दिवसात देखील खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत होते. आज देखील रविवारचा सुट्टीचा दिवस, सर्व प्रेक्षक इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला बॉलच्या दिशेने खेळून काढलाय, रनआउटची संधी होती आणि इकडे डिसिजन कळवायचं, नॉट आउट असेल. एका धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. 1 to go, 5 चेंडू 5 धावा. टू गो, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सनी यांचा. पुढे स्टेप आउट झाले. सलीम आहे तिकडे फिल्डिंग मध्ये. धावसंख्या होती 6 धावा, 2 गडी बाद. त्याचबरोबर विनंती करेल बागल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वामी समर्थ गोविंद पथकाचे प्रशिक्षक समीरजी आचरेकर सरांचा इकडे सन्मान करायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. उपशाखा प्रमुख प्रसाद आंगणे. त्याचबरोबर सचिवांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा प्रसाद जे आग्ने त्यांच्या इकडे शुभ सन्मान करायचा आहे. उपशाखा जयू जयू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झालाय जयू. पहिल्या चेंडूवर जरूर एकदा होईल, एका धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर रन बॉलच्या हिशोबाने पुढे जात असताना 7 चेंडू 7 धावा. फिल्डिंग मध्ये सातत्याने परिवर्तन पाहायला भेटतंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात खेळत असताना यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका पाहायला भेटला तुषारच्या बॅटमधनं. तिथे धावेल एका धावाने मात्र धावफलक पुढे नेत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीची बैलगाडा शर्यत जी पुण्यामध्ये झालेली स्पर्धा जिंकणारे राहुलजी भालेराव साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बैलगाडा शर्यत देखील पुन्हा एकदा पसरतोय. राहुलजी भालेराव साहेबांचं देखील इथे हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त फटका पाहायला भेटला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा शॉट सिद्धूच्या बॅटमधनं. धाव भेटेल ती फक्त 1. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर 4 चेंडू 9 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना जयू याचं 20 मिनिटांचा अवधी आपल्याला इनिंग संपवण्यासाठी दोन्ही संघांना वारंवार इकडे कळवण्यात येते.
यावेळेस हलक्यात खेळून काढल्या पॉइंटच्या दिशेने रनआउटची संधी होती. इकडे डिसिजन पेंडिंग असेल थर्ड अंपायरची गरज. त्याचबरोबर नॉट आउट असेल एक धाव असेल एका धावाने स्कोर पुढे जाईल. दहा धावा होत आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र नितीन नाईक यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 1 to go शेवटचा चेंडू. अँकर कुठे प्रतीक काय बसलाय. शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. 2 षटकांचा खेळ संपतो. स्कोर जर पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर होत आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र आणि एक खूप सुप्रसिद्ध अँकर प्रतीक गायकवाड यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती करतो आपण यायचं इकडे मंचाच्या दिशेने. या स्पर्धेत उपस्थित दाखवल्याबद्दल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र प्रतीक गायकवाड एक सुप्रसिद्ध अँकर आणि नेहमीच क्रिकेटच्या जिथे जिथे मॅचेस असतात ते आमच्या समवेत असतात. अंडरमचे असेल ओरमची खास करून सर्कलला फार दिसतात. चाहते आहेत क्रिकेटचे. त्यांचे मित्र सुमित सर्व जे थोड्या वेळापूर्वी खेळत होते त्यांचा संघ देखील पराभूत झाला. ओल्या मैदानाच्या दिशेने एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 11 धावा आल्यात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन सिद्धेश येतोय गोलंदाजीवर. चुटकी पद्धतीची गोलंदाजीसाठी हा गोलंदाज बाहेर आहे. गेले कित्येक वर्ष आयकॉन संघाचा देखील एक मोलाचा घटक आहे हा खेळाडू. एक चांगला गोलंदाज चांगला फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. संजय शेट्टी चिपा यांच्या माध्यमातून संघ बांधी कित्येक वर्ष पाहायला भेटते. विपुल असेल सनी असेल. यावेळेस चांगला फटका पाहायला गेला. डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल 12 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र स्टेप आउट झालेले पंच डिसिजन काय होतील. वाईट चेंडू दंडित केलं जाते गोलंदाजाला. आपण तर वाईटच्या रूपात एक धाव येते. एका धावाने मात्र धावफलकात भर पडते. 13 धावा धावफलकावर होत आहेत. एक चेंडू 13 धावा. पुढे स्टेप आउट जरूर झाले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मिसफील्ड फंबल पाहायला भेटला आणि त्याचा फायदा मात्र तुषार उचलताना दिसतील. येतोय या इनिंग मधील पहिला चौकार तुषार मंडलिकच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार चौकार. 2 चेंडू 17 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर असताना सिद्धेश उर्फ लल्ली याचं. यावेळेस अवंतरच्या रूपात एक धाव असेल. एका धावाने मात्र धावफलकात भर होते. स्कोर जर पाहिला तर 18 धावा झाल्यात.
आणखीन एक अवांतर धाव, आणखीन एक स्वैर चेंडू पंच दंडित करतील गोलंदाज सिद्धेश यांना. सलगचे हॅट्रिक, वाईटची हॅट्रिक देखील मैदानात पाहायला भेटते. पुढे स्टेप आउट झालेले मिड विकेटच्या दिशेला मात्र चेंडू खेळून काढलाय. तिथे धाव भेटेल एक. एका धावाने मात्र स्कोर पुढे जातोय. 20 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा काही अजून देखील शिल्लक. गोलंदाजीवर सिद्धेश, तर बॅटिंग साठी देखील सिद्धेश उर्फ सिद्धू. दोघं सिद्धेश एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. टागोरनगरचे दोन्ही खेळाडू आहेत, परंतु आज खेळत आहेत विक्रोळीच्या त्रिकोणी मैदानात. एक धाव येते, एका धावाने मात्र धावफलक पुढे जात आहे. 21 धावा होत आहेत. चांगली ओपनिंग पार्टनरशिप पाहायला भेटते रॉयल फ्रेंड्स संघासाठी. यावेळेस चांगला जज पाहायला भेटला. तुषारच्या माध्यमातून पंचदंडित करतील पुन्हा एकदा अवांतरच्या रूपात. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 4 ते 5 वाईट चेंडू आलेत. कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल सिद्धेशला स्वतःच्या गोलंदाजीवर. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर, परंतु मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलं जात आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज तुषार मंडलिक बॅक टू द पवेलियन येतोय. स्कोर जर पाहिला तर 22 धावा झाल्यात. 1 टू गो शेवटचा चेंडू असेल. 22 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईकला बघू शकतो आपण नवीन फलंदाज बॅटिंगला येतोय अभिषेक कदम. बॅटिंग साठी अभिषेक येतोय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तिकडे. एक धाव घेण्यात यशस्वी होत आहे. बॅटर एका धावाने धावफलक पुढे जाईल. 3 षटक समाप्ती अखेर 23 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर संजय शेट्टी चिप्या येत आहेत. स्वीप करायचा प्रयत्न सुरू होता अभिषेकचा, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसाठी संपर्क झाला नाही. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सुरुवात करतायत संजय शेट्टी चिप्या. याच्या माध्यमातून देखील कित्येक वर्ष खूप चांगला क्रिकेट पाहायला भेटलंय. एक अष्टपैलू खेळाडू, अनेक खेळाडूंना घडवलंय त्यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडूला एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जाईल. 24 धावा होत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही संघ पाहायला गेलं तर समान ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांना जर पाहायला गेलं तर एक शिस्तबद्ध संघ आहे आपल्या विक्रोळी विभागातील. आयकॉन संघ असेल, त्याचबरोबर रॉयल फ्रेंड्स असतील, साई कृपा संघ असेल, शांततेत क्रिकेट खेळतात. एक शिस्तबद्ध संघ आहेत. मोठा फटका जरूर खेळला सिद्धेशच्या बॅटमधनं. सप्लाईने मात्र एक धाव कंप्लीट करतात. एका धावाने मात्र स्कोर पुढे नेत आहेत. 25 धावा होते. शेवटच्या षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शेष आहे.
पुढे सरसावले जरूर मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय तिथे धाव भेटेल ती फक्त एका धावाने स्कोर पुढे जातोय 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. सिद्धूकडून अपेक्षा असेल संघाला की एखादा जर चौकार आला तर नक्कीच मॅच मध्ये रंगत देखील वाढेल. समोरच्या संघाकडे पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहेत. सनी आहे त्याबरोबर विपुल सलीम असतील संकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव भेटेल. बॅटची एज घेतली. स्क्वेअर कट केला जातोय. एक धाव येते. एका धावाने मात्र समाधान मानावं लागेल. स्कोर पाहिला तर 27 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू अभिषेक कदम स्ट्राईकला. गोलंदाजीवर संजय शेट्टी चिप्या तर बॅटिंग साठी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अभिषेक कदम फॉकी. या मैदानात देखील एक चेंडू 4 धावा असताना चौकार मारलेला फॉकीने अभिषेकने. यावेळेस पुढे सरसावले स्टेप आउट झाले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जयूचा एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर जातोय 28 धावा आणि 29 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी. आयकॉन संघाला चांगली सुरुवात झालेली परंतु शेवटच्या टप्प्यात शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक केला. संजयने यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर 5 चेंडूवर 5 धावा आल्यात. स्कोर जर पाहिला तर 28 झालाय आणि 29 धावांची गरज. जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मात्र मी इथेच थांबतो. घेऊन जातो आमचे साथी समालोचक अजित जाधव बाळा यांच्याकडे. थँक्यू. जरा 5 मिनट रुका मेरे को तंबाकू आपण जर पाहिलं पहिल्या इनिंगचा खेळ ते रंगताना पाहायला भेटला. रॉयल फ्रेंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 28 धावा केल्या आणि विजयासाठी आयकॉन संघाला करायचे ते 29 धावा. या मैदानामध्ये काय घडतंय आणि आज आमचे मित्र नितीन नाईक यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील सर्व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आणि आजच्या दिवसाचं काय असेल ते त्यांनी बघून घ्यायचंय. पुन्हा एकदा नितीन नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. आपण पाहताय ब्लूबर्ड मित्रमंडळ आयोजित कैलासवासी विनोद राणे स्मृती चषक 2024 आणि एक भव्य दिव्य आयोजन. रात्रीच्या सत्रात ही स्पर्धा येथे रंगते. SSS यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. अनेक जण आज मैदानात दाखल झालेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे कन्नावरचे सर्व मित्रपरिवार या मैदानामध्ये दाखल झालेत आणि स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. आलेल्या सर्व संघांचं संघ मालकांचं मान्यवरांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. वळव्यात मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगचा इथे खेळ सुरू होतोय. 29 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये उतरलाय आयकॉन संघ. स्ट्राईकवर असेल तो विपुल आणि नॉन स्ट्राईक एंडला सनी यांना पाहू शकतो. प्रमुख पंचांच्या भूमिकेत जिजू सोलंकी म्हणजे बॉस यांना पाहू शकतो. लेग अंपायरच्या भूमिकेत आपण अबू यांना पाहू शकतो. आणि संगम येतात गोलंदाजी मार्कवर. या मैदानाचा अनुभव आहे. मॅच लावतोय सुरुवात. मॅच ऑन आणि दोन्ही संघांना शुभेच्छा या मॅच साठी. खूप महत्वाची मॅच असेल.
पहिला चेंडू संगम यांच्या माध्यमातून ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एका सिंगलने मॅचला सुरुवात होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 आणि स्ट्राईकवर येत आहेत ते सनी. नितीन नाईक आमचे ओम साईराम त्यांना देखील असेल, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक रायगडचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा सनी यांच्या बॅटमध्ये सिंगल पाहायला भेटतोय. सिंगलनी धावफलक मात्र पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 2 एकूण संघाची. आणि आज आपण जर पाहिलं सचिन राणे असल्फ संघाचे सचिन राणे यांचा देखील वाढदिवस इथे साजरा केला गेला आणि खूप चांगली खेळी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. फायनलमध्ये जाऊन दाखल झालेत. पाहूया या विक्रोळी हाफमधून कोण फायनलमध्ये दाखल होतोय. तर आज या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विश्वजित ढोलम साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचे इथे आगमन झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या विश्वजित साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आज आवर्जून या स्पर्धेसाठी आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि यावेळी गॅप शोधलाय सनी यांच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने येतोय चौकार. मान्यवरांचं स्वागत देखील या चौकाराने केलंय. सनी यांनी चौकार मारला आणि मान्यवरांचं वेलकम. 8 धावा झाल्यात. पहिल्या षटकी ते प्रगतीपथावर असताना संगम यांच्यावर आक्रमण चढवलं. आणि जर पाहिलं मान्यवर आले आणि सन्नी यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटला. वेलकम असेल या बाउंड्री बरोबर आपला. आणि क्रिकेटची मजा आहे म्हणून क्रिकेटच्या भाषेत वेलकम असणार. आज क्रिकेटने सर्वांना एकत्र घेऊन आले. जरी आमचे विक्रम कुबाल शिवसेनेतून कार्यरत असले तरी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय आणि हे क्रिकेटमुळेच घडू शकतं आणि ते केलंय. या खेळातून आपल्याला एकत्र आणण्याचं काम केलंय. खूप चांगलं आयोजन की विक्रम कुबाल यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतंय. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष असं कौतुक. यावेळी सन्मान दिला. कव्हरच्या दिशेने खेळून काढला. बंटी तेथे होते परंतु एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्येचा जर विचार केला तर आयकॉन संघ जाऊन पोहोचला 9 या धावसंख्येवर. संयमी खेळी करतायत. हॅलो एक चौकार देखील पाहायला भेटला आपल्याला. सनी यांच्या स्ट्राईकवर येत आहे ते विपुल. यावेळी एक कडक फटका ऑन साईडच्या दिशेने काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि षटक देखील इथे संपलंय. एका षटकाच्या अखेरीस जर पाहिलं आयकॉन संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. धावसंख्या झाली ते 10. आज विकार अर्थ हाईट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून एक महत्वाचं लाख मुलाचं सहकार्य लाभलंय. विश्वजित दादा आपला एक सन्मान केला जातोय. यायचं आपण. विक्रम कुबल त्यांना मानाची शॉल एक या स्पर्धेची आठवण म्हणून. अजिंक्य चव्हाण त्यांना मानाची शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आज कार्यरत आहेत आपल्या पक्षासाठी. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातं असे आमचे विश्वजित साहेब. आज विकारार्थ हाईट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून यांचे सर्वेच्या आपण जर पाहिलं तर विश्वजित दादा यांचा इथे सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद दादा. आपण वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेसाठी इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही
आपल्यासाठी खूप खूप प्रार्थना करतो आई जगदंबेच्या चरणी आणि भविष्यात आपली उत्तरोत्तर प्रगती हो हीच आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद दादा. गोव्याला कधी जाऊया आपण? बंटी येत आहेत गोलंदाजीसाठी. एका बाजूला रॉयल फ्रेंड हा संघ आपल्या कन्नौर नगरातील संघ फिल्डिंग करतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आयकॉन टागोरनगर परिसरातील संघ. यावेळी सन्मान दिला, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला धाडून दिला आणि पाहिलं तर एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. विपुल यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला भेटतोय. एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. आपण जर पाहिलं तर सर आजच्या घडीला क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत आणि ISPL देखील सुरू आहे. सोनी टीव्हीवर टेनिस क्रिकेटचा मोठा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. त्यामुळे टेनिस क्रिकेट खेळाडूंना देखील चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय आणि चांगला प्रयत्न आहे. पाहूया. आणि ठाणा दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये ती स्पर्धा रंगते. सोनीवर आपण ती स्पर्धा लाईव्ह देखील पाहू शकता. अनेक टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू देखील त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. यावेळी सन्मान दिला, ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढला, पोहोचतील की नाही. थ्रो तर नक्कीच चांगला होता पण थोडासा गोलंदाजापासून लांब होता त्यामुळे कॅरी करू शकले नाही. बॅकअप तेथे होता. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. जसं मी म्हणत होतो क्रिकेट खूप बदललं आहे. विक्रोईचं नाव देखील आपले तनुष कोटियन असतील रणजी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली. 10व्या 11व्या क्रमांकावर त्यांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि 78 वर्षानंतर तो रेकॉर्ड आज पुन्हा एकदा त्यांनी केला आहे आणि खूप चांगली कामगिरी तनुष कोटियन देखील करतायत. यावेळी पॉइंटच्या दिशेने फटका सजवला, एक सिंगल भेटेल. धन्यवाद. आज विश्वजित दादा आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेतील. आपण इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वळूयात मॅचच्या दिशेने. यावेळी पॉइंटच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं. चांगला फटका होता. स्लाइस केलेला हा फटका पॉइंटच्या दिशेने चेंडूला धाडून दिला आणि एक सिंगल नक्कीच भेटे. पुन्हा एकदा सिंगलनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 14. पुढे सरसावले आणि कडक शॉट येतोय चौकार. चेंडू जाईल तो सीमारेषेच्या पार. धाव मिळतील त्या 4. गुड शॉट विपुल यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला भेटतोय. चौकारावर संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. दादा पुन्हा एकदा आपल्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी आपण आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात आपली प्रगती देखील हो अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि थोडं टीमला विनंती करतो जेव्हा मान्यवर येतील तेव्हा थोडीशी जागा बनवून द्यायची. धावसंख्या झाली 19. खूप चांगला स्ट्रोक पाहायला भेटला आपल्याला. 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि जर आपण पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. 29 धावा करायच्या आहेत. 19 धावा झाल्या आहेत आणि काय घडतंय मैदानामध्ये. 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. कोण जिंकणारा सामना. एका बाजूला आयकॉन संघ टागोरनगर परिसरातील हा संघ, एका बाजूला पाहिलं तर रॉयल फ्रेंड्स आपल्याच या कन्नवार विभागातील हा संघ असणार आहे आणि चांगला खेळ क्रिकेटचा पाहायला भेटावा. चाहते तर नक्कीच असतील दोन्ही संघांच्या बाजूने, परंतु क्रिकेट जिंकलं पाहिजे. जितू सोलंकी मॅचला सुरुवात करायची. अमन येतात गोलंदाजीसाठी. स्वयंभू SPL मध्ये चांगली कामगिरी केली होती अमन यांनी आणि पाहूया आज संधी भेटते त्यांना रॉयल फ्रेंड संघातून खेळताना. युवा खेळाडू आहेत यांचे बंधू
अरमान देखील चांगले क्रिकेट खेळतात. छोटा खेळाडू आहे, कमीत कमी 8वीचा विद्यार्थी असेल, परंतु चांगली गोलंदाजी ते देखील करतात. अष्टपैलू खेळाडू आहेत. आज अमन काय करतात व्हायचे. पहिला चेंडू आणि व्हाईट बॉल. पंच दंडित करतील. क्रिकेटच्या पुस्तकातील नियम क्रमांक 25 प्रमाणे जर पाहिलं, व्हाईट बॉल असेल आणि एक अवांतर धाव नक्कीच भेटेल. धावसंख्या झाली ती 20. यावेळी काय घडतंय, अगदी फुलर लेनचा चेंडू होता, परंतु वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक विकी यांना देखील तो चेंडू भेटला नाही आणि थोडासा बीट करून गेला आणि त्याचाच फायदा होतो तो आयकॉन संघाला. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 21. यावेळी थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. नो बॉल आणि सिंगल नक्कीच भेटेल. पंच अबू वाडकर यांनी दंडित केलाय. नियम क्रमांक 24 जर पाहिला तर नो चेंडू म्हणजे एक अवांतर धाव भेटते. आणि पाहूया मॅच मध्ये काय घडतंय. पाय टाकलेला चेंडू होता आणि इथे काय अगदी गॅप शोधलाय सनी यांनी. ऑनसाइडच्या दिशेने आणि येतोय चौकार. सव्वीस धावा झाल्या. 3 धावांची आवश्यकता अजून देखील. एक सिंगल नक्कीच भेटेल. डिक्लेअरच्या स्वरूपातील ही धाव संघाचा फायदा करून जाते. क्या बात आहे. यावेळी दिशा दिली चेंडूला. एक सिंगल नक्कीच अर्जित केली जाते. धावफलकावर धावफलक 1 पुढे जाईल आणि विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. फक्त आणि फक्त एका धावेची औपचारिकता इथे शिल्लक राहिली आहे. आयकॉन संघ पहिला सामना खेळत असताना आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. यावेळी डॉट चेंडू पाहायला भेटतोय. गॅप शोधला येतोय चौकार. एक फिनिशिंग शॉट पाहायला भेटतो विपुल यांच्या बॅटमधून. आयकॉन संघाने रॉयल फ्रेंड्स आपला प्रयत्न देखील खूप चांगला होता आणि आपलं देखील मनपूर्वक कौतुक. क्रिकेट आहे, हार जीत तर होत राहते. प्रयत्न फार चांगला होता. यानंतरचा सामना साई कृपा विरुद्ध आयकॉन. नाणेफेकीसाठी रोहन आलेत. आयकॉन संघ विपुल यायचा. आपण देखील टॉस करून घ्यायचा विकी. आणि मॅच सुरू व्हायच्या आधी मी आपल्याला विनंती करतो, आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं, लेफ्ट साईडला यायचंय पूर्ण संघाने. विनंती करतो स्टेजच्या लेफ्ट साइड